मम्माज बॉय हे शब्द हल्ली बऱ्याचदा ऐकायला मिळतात आणि कौतुकाने कधीकधी हिणवल्यासारखे असे दोन्ही अर्थाने ते वापरले जातात. जर तुम्ही मुलाकडचे असाल तर तुम्ही कौतुकाने म्हणता की तो मम्माज बॉय आहे, आणि जर तुम्ही मुलीकडचे असाल तर तुम्ही हिणवून म्हणता तो मम्माज बॉय आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, ज्या आईने 9 महिने पोटात वाढवून ज्या मुलाला जन्म दिला आहे, तो मुलगा तिच्यावर अतोनात प्रेम करत असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? तो तिची काळजी घेतोय, तिचा विचार करतोय, आपला प्रत्येक निर्णय घेताना तिचा सल्ला घेतोय. त्याच्या आयुष्यात तिचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. मग तो लगेच मम्माज बॉय होतो. बायकांना आपला मुलगा मम्माज बॉय असावा असं वाटतं, पण आपला जावई मात्र असता कामा नये. उलट मला तर असं वाटतं, मम्माज बॉय असेल तर तो मुलगा आपल्या आयुष्यात असणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा विचार करत असेल, विचार करेल, प्रेम करेल, आदर करेल, कारण त्याला तशी लहानपणापासून सवय लागलेली असते. आणि मम्माज बॉय याचा अर्थ तो कमकुवत नाही किंवा त्याला निर्णय घेता येत नाहीत असं नाही, तो कणखर नाही असं नाही. उलट तो संवेदनशील आहे, त्याला समोरच्याच्या मतांचा आदर आहे, स्त्री शक्तीबद्दल त्याला प्रेम आहे. जो माणूस आपल्या आईचा आदर करू शकतो तो आयुष्यात शक्यतो अपवाद वगळता प्रत्येक स्त्रीचा आदर करतो. त्यामुळे इथून पुढे कुणाला जर मम्माज बॉय म्हणत असाल तर ती त्याच्यासाठी मानाचीच गोष्ट ठरली पाहिजे, ठरावीच. कारण मम्माज बॉय असणंसुद्धा कौतुकास्पद आहे.